आणि शायरांचे प्रारंभिक गणागवळणीचे राऊंड समाप्त झाले. हो आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात झाली. पहिल्या डावाच्या मानकरी पण सन्माननीय सुरमताई भानसगडे यांनी एका प्रश्नाची विचारणा केली. कशी? म्हटलं होतं की बाबासाहेब विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी गेले हा आणि त्यांना पारसी धर्मशाळेमध्ये जेव्हा ते गेले तर त्यांना आपलं नाव बदलावं लागलं. त्यांना आपलं नाव बदलवावं लागलं. तर ते नाव कोणतं होतं मॅडमने विचारलं होतं. तर मी त्यांना सांगितलं एदुल सोराब. एदुल सोराब. तर मॅडम म्हणतात सांगितलं तुम्ही बरोबर पण शब्द कमी केले. मॅडमनं काय केलं? काय केला? सोराबच्या ठिकाणी सोराबजी लावलं. नाही सोराबजी लावलं नाही. जी हा तुमचा वैयक्तिक दोष आहे मॅडमजी. समजलं की नाही? हो ना. आणि सांगितलं 11 दिवस त्या ठिकाणी ते राहिले बाबासाहेब. पुस्तकाचं नाव सुद्धा सांगितलं. पुस्तकाचं नाव होतं वेटिंग फॉर विजा. समजलं की नाही? आणि मी सुद्धा प्रश्नाची विचारणा केली मॅडमजीला. काय सांगता हो? काय सांगता बाबासाहेबांनी? म्हटलं बाबासाहेबांचे जिवंतपणे एका व्यक्तीने ठसे घेतले. हाताचे तळ हाताचे ठसे घेतले. तर कुठे जाऊन घेतले? केव्हा घेतले? मी त्याच्या रिश्तेदारातील गोष्ट करत आहो का? आणि मॅडमजी सांगतात बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार समजल्याकडे हे ब्रिटिशांमध्ये म्हणजे नोकरीला होते. लष्करामध्ये नोकरीला होते. आणि तेव्हा म्हणते त्या कारण होतं म्हणते इंग्रजांचं म्हणजे नियम होते म्हणे की ज्याचा बाप नोकरीवर त्याच्या पोराच्या तळ हाताचे ठसे पाहिजे. बापा तर रामजी सुभेदाराला मुलगा एकच होता काय? नाही. मॅडमजी रामजी सुभेदाराला मुलगा एकच होता काय? काही सांगण्यामध्ये सांगणं काजी नाही. काही सांगण्यामध्ये सांगणं. आणि त्या इंग्रजाच्या लष्करामध्ये जे नोकरीला रामजी सुभेदार होते हे भारतातले एकच व्यक्ती होते काय? नाही. एकच व्यक्ती होते काय? अनेक लोक होते तिथे नोकरीला मॅडमजी. मग असं तर एका इतिहासामध्ये त्याची नोंद दिसत नाही की मॅडमजी काही सांगण्यामध्ये सांगणं काय? ये मेरे सवाल का जवाब नहीं. ये मेरे सवाल का जवाब नहीं. ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. और रुतबा दिखाते हो मैडम मगर वो रुबाब नहीं. क्या बात है? महफिल तो सजी है मगर आप हमें वो जवाब नहीं. और तुम कुछ भी कहो शायरा सुरमा जी ये मेरे सवाल का जवाब नहीं. ये मेरे सवाल का जवाब नहीं. कुछ भी नहीं दिया आपने. समजले की नाही? मेल्यानंतर बाबासाहेबांचे ठसे कोणत्या कामात येणार होते? परत सांगितलं मॅडमने. 6 डिसेंबरला जेव्हा निसर्ग वाशी झाले तेव्हा मग ते एका व्यक्तीने ठसे कशासाठी कोणत्या कामात येणार होते? मॅडम जी ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. और रुतबा दिखाते हो मैडम मगर वो रुबाब नहीं. महफिल तो सजी है मगर आप हमें वो जवाब नहीं. और तुम कुछ भी कहो शायरा सुरमा जी ये मेरे सवाल का जवाब नहीं. ये मेरे सवाल का जवाब नहीं. क्यों ऐसा कह रहा हूँ? माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है और दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है. और एक ग्राम वालों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है. माझे सोनाजी माझं काय आहे? बुधवार 8 दिवस कहा राजा भोजवर कहा गंगू तेली. पोरा बाराची खेतीनं डांगर लागले हाती. तुम्हाला मी तर म्हणतो मॅडमजीचं 4-5 वर्ष असेल. बरोबर आहे की नाही? तुमचं पाठलाग करणं माझं अर्ध कर्तव्य आहे. तो व्यक्ती होता त्याचं नाव आहे धनंजय कीर. लिहून ठेवा आपल्याकडे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. धनंजय कीर. आणि त्याने बाबासाहेबांचे ठसे केव्हा घेतले? 1936 मध्ये. केव्हा? 1936 मध्ये. आणि कुठे जाऊन घेतले? तर बाबासाहेबांच्या घरी राजगृहावर जाऊन घेतले. बाबासाहेबांच्या घरी राजगृहावर जाऊन घेतले. मॅडम जी ये मेरे सवाल का आंसर है. आणि तुम्ही सांगता रामजी सुभेदार
दॅट इज रॉंग मॅडमजी, येस. दॅट इज रॉंग. उजवी नाही. समजले की नाही? आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे, याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? हो ना. या पाठीमागचं रहस्य काय मॅडमजी? हो. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का? सांगा बरं. आणि बरोबर भीम मोत्याचा हार गमाय. ओके मा. भीम मोत्याचा हार गमाय आणि भीम नंगी तलवार गमाय. भीम मोत्याचा हार गमाय, 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 भीम नंगी तलवार गमाय. आणि म्हणून सुरबाबाई ओय. असं नको करा. समजलं काय? जमत असेल तर द्या, काय? अन्यथा काही माझी तुमच्यावर जबरदस्ती आहे का? नाही. आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान जर करून दिले नसते, उत्तर जर दिले नसते, तर इथल्या ठेकेदार लोकांनी काय पैसे कापले असते तुमचे? नाही. पैसे कमी दिले असते का? नाही. पण मै बडा मै बडा मै बडा. ओय. मैडम सुरमा जी इधर भी है निशान शेर खड़ा और मारूंगा ऐसा अपना ज्ञान का गुल्लर खड़ा, फोड़ फाड़ कर दूंगा तुम्हारा ज्ञान का खड़ा. फोड़ डालो. क्या लगता है तुम्हें? अरे म्हणून एवढ्या लोकात देत की नाही? ओके मा. केवढा फसफस माणूस आहे हा. एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या लोकांत सुरमाबाईला काय द्यायला म्हणतात? काय द्या सांगतो, त्याचा खुलासा करतो. सुरमाबाई आणि एवढ्या लोकात देत की नाही? ओके मा. खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई. काय देण्यासाठी आल्या तुम्ही? मॅडमजी म्हणतात परशुरामजीने मला शेरणी बनवून ठेवल्यामध्ये शेरणी. मॅडम बनवून ठेवली नाही, तुम्हाला शेरणी बनायचं आहे. समजले का? हे तुमची गर्वाची भाषा झाली. समजले का नाही? बाबासाहेब म्हणतात ज्ञान हे सागरापेक्षा अथांग आहे आणि सागराच्या गुडघ्यावर पाण्यामध्ये आम्ही उभो. बाबासाहेबांनी एवढे मोठे विद्वान होते, पण त्यांनी स्वतःला शेर म्हणलं काय? नाही. स्वतःला समजले का ते? नाही. आणि तुम्ही स्वतःला शेरणी आहो म्हणता? मॅडमजी तुम्ही म्हणता ना स्वतःला शेरणी, तुम्ही म्हणता स्वतःला शेरणी, तर मॅडमजी करून दाखवा अशी काही करणी की सगळ्या लोकांनी मस्त ठेवलं पाहिजे तुमच्या चरणी. हे गर्वाची भाषा बंद करा. म्हणून एवढ्या लोकात देत की नाही? भेटते बरोबर. प्रश्नाचं उत्तर आणि ज्ञान, तुमच्या हे ज्ञानाची देवाणघेवाण आहे. बरोबर आहे? मला तुमच्याकडून काही घ्यायचं आहे आणि तुम्हाला मला द्यायचं आहे. समजलं की नाही? एवढ्या लोकात देत की नाही? खरं खरं तू सांग नागबाई, एवढ्या लोकात देत की नाही? आणि खरं खरं तू सांग नागबाई. आणि मग सुरमा मॅडम मी टाकल्यावर म्हणायचं नाही. माणूस आहे. टाकल्यावर मनाचं नाही म्हणते. का टाकणार आहो? काय? काय टाकासाठी आलो? काय प्रश्नाची दुय्यम आहे. बरोबर आहे? प्रश्न उत्तराची. समजलं का नाही? एकामेकावर आपल्याला टाकायचा आहे. काय प्रश्न टाकणार आहोत. बरं. सवाल. आणि मी टाकल्यावर म्हणायचं नाही. आणि तू दूध
दूध तर मी टाकल्यावर मला येत नाही. दूध तर मी शांत चित्ताने बसा बांधवानं मजा फार येणार आहे. शांत चित्ताने बसा बांधवानं मजा फार येणार आहे. आणि एकाची हार तर जीत दुसऱ्याची होणार आहे. असं का म्हणतो? भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची आणि तुम्हालाही मजा वाटते बंधूंनो दुय्यम तमाशा पाहण्याची. अरे खरी खुरी शायरी करू आम्ही, आम्हाला गरज नाही बहाण्याची. दोन्ही शायरांचं नाव ऐकून इथे बैठक बसली बघा शहाण्या. का म्हणतो मॅडम जी? हा झगडा नसून दोन्ही शायरांचा वैचारिक वाद आहे आणि शायरी कशी करावी हे इथल्या लोकांनाही याद आहे. आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन गोंधळ लावणी ध्यान संगमन असून यांना फक्त शायरीचा नाद आहे. आणि इथल्या ठेकेदारांनी इथल्या गाववाल्यांनी बोलवून आम्हाला ही शायरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल इथल्या आयोजक कमिटींना शाहीर निशांत कडून त्याच्या पार्टीकडून कोटी कोटी धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. सन्मान्य लोककलेचा रंग लोककलेचा युट्यूब चॅनल सन्माननीय संजूभाऊ ठावरी आले मुक्काम रंगारी घोटी यांच्याकडनं 20 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे रमेशजी कुर्जेवार यांच्याकडनं हे लिहिलेलं रमेशजी कुर्जेवार यांच्याकडनं 11 रुपये भेटलेले आहेत. धन्यवाद. सन्माननीय त्याचप्रमाणे आमचे आदर्श विनायकरावजी हावरे साहेब हल्ली मुक्काम कुरसगाव यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहेत. आणि म्हणून पुढे काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला सांगतो ठेकेदार लोकांचा फोन येते. शाहीर साहेब गंमत ठेवायची होती. बरोबर आहे. पैसे किती घ्या झालं पैशामध्ये होऊन जाते. मग म्हणते शाहीर कोणता ठेवा ना ज्ञानेश्वर वाघमारे नाही तर मग तो आर्यन घुसमारे ठेवा नाही तर सूरज उंदीरमारे ठेवा. अरे आम्हाला बाई पाहिजे. बाई पाहिजे तर म्हणलं कोणती कोणती ते कंपा टेम्प्याची सुरमा आणि वॉशिंग पावडर निर्मा. चांगल्या चांगल्या धुते म्हणते ते चांगला फेस काढते. चांगला फेस काढते. बरोबर. आणि त्यांनी म्हटलंय मॅडमजीनं सुरमा म्हणतात मले. म्हणून आपणही म्हणायचा सुरमा म्हणतात मले तर बिबट्या म्हणतात याले. मला सांग सुरमा म्हणतात तुले. आता कोटी नेऊ बाई तुले. कोटी नेऊ बाई तुले. गाडी झुक्कू 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 झाले आणि माझे गणपती बाप्पा कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नहीं तो सब साले उपाशी मेले.
आणि तू म्हणतो सुरमा म्हणतात मध्ये काही हरकत नाही पाहून घेऊ आणि मग लोक आले का दुरून दुरून कशाला सुरमाबाईची पाहले गंमत नाही का लोक आले का दुरून दुरून विमान पाहण्या तुझी गडोरे भरून अनाशी दाखव तू खोली करून पुस्तक अच्छा मी जसं सांगितलं पुस्तकाचं नाव बरोबर समजलं का नाही हवेत बोलणे आणि अभ्यासाविषयी बोलणे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे मॅडम शायरी प्रबोधनाचं माध्यम आहे वाईट करताना मी तुला बोलणार नाही आणि सागराची उपाधी जगातल्या मापाने तोडणार नाही आता तर माझ्या जवळ आहे का सुरमा ज्ञानाचा अच्छा आता तर माझ्या जवळ आहे पण मी तुला तो टोचणार नाही आणि कदाचित चुकीने टोचून जरी गेला तर खबरदारी घेईल की तो तुला पोचणार नाही म्हणजे म्हणजे टोचल्यानंतर तुला त्याची इजा होणार नाही तुला शकुरनाथ महाराज की आणि मग लोक आले का दुरून दुरून आणि पाहण्या तुझी अशी दाखव तू खोली करून आणि लोक बसतील गजा करून लोक समजले कुठे दिवाणी आहेत तुमचे हो ना बरोबर आहे आणि तिकडे आमचे वस्ताद आहेत शाहीर मोरेश्वरजी मेश्राम समजलं की नाही आणि म्हणून कॉम्पिटिशनचं काम आहे आणि म्हणून काय म्हणतो काय आणि म्हणून काय म्हणतो काय नजर तुझ्यावर ती सगळ्यांची हाय काम तुमच्यावर नाही आहे माझ्यावर नाही फक्त सुरमाबाईवर तरुण जवान न बुद्ध समजलं का ना ठिकाणी बाईस पाहिजे माया जेवढे गेलं तर बाया आणि मॅडम हे तुम्ही दाखवा आपली काय असून शाहिरी समजलं का नाही नजर तुझ्यावर ती सगळ्यांची हाय नाही काय आणि तू दूध तर मी एवढ्या लोकात देत की नाही खरं खरं विचारणा केली कशी आपल्या प्रश्नाची विचारणा केली म्हणतात की मोठ्या गुरुचा मोठा चेला आणि त्या गुरुला गुरु दक्षिणा द्यायची होती तो शिष्य त्या गुरुजींच्या घरी गेला आणि म्हणायला बसला म्हणे गुरुजी म्हणे मला तुम्हाला गुरु दक्षिणा द्यायची आहे म्हणे नाही मला तुझ्याकडनं काही नाही पाहिजे फक्त तुझं आचरण चांगलं पाहिजे तरी पण तो शिष्य ऐकायला तयार नाही आणि मग त्या गुरुच्या अर्धांगिनीने तिच्या सांगण्यावरून एक वस्तू आणायला लावली त्या शिष्याला ते वस्तू आणण्यासाठी त्याला गू खावं लागलं नरक सेवन करावं लागलं तर मॅडमजी म्हणतात तो गुरु कोण तो शिष्य कोण तर त्या गुरुचं नाव आहे शंकराचार्य आणि त्या शिष्याचं नाव आहे मंदन मिश्र आणि ते वस्तू कोणती तर मोक्ष समजले का मॅडमजी का आणायला लावले का नरक खावं लागलं त्याला त्याच्या पत्नीला वाटत होतं गुरु म्हणजे गुरुच्या शंकराचार्याच्या अर्धांगिनीला की माझा जो पती आहे तो जगाला काहीतरी सांगू शकते जगाला काहीतरी ऊर्जा शक्ती देऊ शकते समजलं काय जगाला शहाणा करू शकते आणि म्हणून याचा पुनर्जन्म व्हावा अशा माणसाची गरज आहे आणि म्हणून त्याला ते वस्तू मोक्ष त्या शिष्याला आणायला सांगितली आणि त्याच्यासाठी त्याला नरक प्राशन करावं लागलं एक तुम्हाला सवाल का जवाब मॅडम जी आणि म्हणून आता मी काय म्हणतो या काळात विज्ञानाने लई प्रगती केली कशी या काळात विज्ञानाने लई प्रगती केली आणि आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली जिवंतपणे सेवा करणं होत नाही
मेल्यावर पळसाच्या डोळ्यानं पाणी पाजते ओके मा जिवंतपणे सेवा करणं होत नाही मेल्यावर पळसाच्या डोळ्यानं पाणी पाजते हा. आणि ज्या मायबापानं जन्मात घातलं त्या मायबापाला ते पोरग म्हातारपणी लाता मारते दुसरीकडे त्याच मायबापाचं पोरग 50,000चं विलायती कुत्र घेऊन आणते आणि त्याच्या ढोंगण्याच्या माग सेक्युरिटी गार्ड सारखं पुरं गाव फिरते आणि जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापाला म्हातारपणी अनाथ आश्रमामध्ये टाकते अरे, अरे. त्याच मायबापाचं पोरग काही दिवसानंतर एका जवान पोट्टीच्या प्रेमामध्ये पडते त्याच मायबापाचं पोरग काही दिवसानंतर एका जवान पोट्टीच्या प्रेमामध्ये पडते तिने म्हणते हाय मेरी जान आय लव्ह यू हिरान लवली घेऊन देऊ लिपस्टिक घेऊन देऊ कानातले घेऊन देऊ मोबाईल घेऊन देऊ कपडे घेऊन देऊ पण माय बापाला कधी नाही विचारलं आई तू जेवली का बाबा तू जेवले का तुम्हाला बरं आहे का नाही समजलं का नाही काही दिवसानंतर त्याच मायबाबाचा पोरग एका जवान पोट्टीच्या प्रेमामध्ये पडते तिने म्हणते सांग तुले का लागते तिच्यासाठी संपूर्ण काही अर्पण करते आणि जेव्हा हे पोरग त्या पोरीसोबत लग्नाची गोष्ट करते तेव्हा ते पोरगी का करते का म्हणते दुसऱ्या धगड्याला घेऊन पडते दुसऱ्या धगड्याला घेऊन पडते आणि मग म्हणते आता वाचका मग मार आणि भाड्याचं घरनं खाली कर जशी केलास बापू करणे तसाच आता भर आणि म्हणून म्हणतो कोणी नाही कोणाचं अंती जाणं ऐकल्याचा हा विचार निशांच्या मनाले पक्का ठसला कोणी नाही कोणाचं अंती जाणं ऐकल्याचं हा विचार निशांच्या मनाले पक्का ठसला पण सुरमाबाई देहाची मात बदल तोंडाचा दिसला आणि काय सांगू बाई इवा येणे संग फसला ओके माय सत्यानाश झाला की. एवढ्या बुड्या कोणा हा देहाची मात बदल तोंडाचा दिसला आणि काय सांगू सुरमाबाई इवा येणे संग फसला पोरा पोरीच्या लग्नाच्या आधी इनी वायनं साधवली संधी कोणी नाही तिसऱ्या दोघाच्या मंदी बाहुल्यावर बसला इवा येणे संग फसला ओके मा मॅडमजी ऐका बाई पुढे काय म्हणतो कसे रे दोडके खाली येऊन राहिले दोडके आणि म्हणून शांत चित्ताने बसा बांधवानो कार्यक्रमाला मध्ये येणाऱ्या चिंता करण्याची गरज नाही समजले का नाही टाकतो छोटासा एका बाई आणि ठेव खोलून तो मराई कान खुलं करून ठेव कान खुलं करून ठेव म्हणायचं नाही का मला ऐकायला नाही आलं बा म्हणून कोणी येण्याची केली का घाई आणि कोणी जाण्याची केली का घाई जेव्हा आईच्या उदरात जन्मास येतो आणि गर्भधारणा असते आईला तेव्हा तो बाळ म्हणते ए आई ये देवा ईश्वरा परमेश्वरा लवकर मला पोटाच्या बाहेर काढणं बरोबर तो काही करते आणि तोच व्यक्ती लहानाचा मोठा होते आणि काही दिवसानंतर म्हणते तेव्हा म्हणते लवकर घेऊन जाशील तर बरं होईल म्हणते लवकर घेऊन जाशील तर बरं होईल म्हणते समजले का मॅडम या पाठीमागचं रहस्य काय आहे कोणी येण्याची केली का घाई कोणी
खाय आणि एवढ्या दोन लोकात ते तरकी एवढ्या लोकात ते तरकी खरं खरं झुकने नहीं दूंगा कसम सुरमा मैडम शायरी की सरपना झुकने नहीं दूंगा इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा रंगत ये महफिल शायरा सुरमा जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा रंगत ये महफिल शायरा सुरमा जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा काय का निशाणा ज्ञान का निशाणा मॅडम जी आणि म्हणून शेवटच्या कडक मला काय म्हणायचं आहे का या काळात आहेस तू फस्ट काही बोलता का ती बाई येईल तुमची चांगली मुंडीत पिचकते आली की म्हणते तिच्याच हाताने मारायचा आहे बरोबर आहे पण नियमानं चालणारं तर होत नसते ते आणि बिनायराचं खासर कवायला ते पुढं त्याला अक्कल कमी असली तो जास्त करते बरोबर भले त्याला समजू नको शेडाना पुढं फर्स्ट म्हणजे किती शिकली आहेस तू मी नाही का अंगणवाडी 5 वेळ नापास त्या गुळात असं किड्याचं तुला काय समजणार आहे ओके मा फर्स्ट म्हणजे पहिला क्रमांक असं बरोबर आहे का नाही बाई या काळामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आज्याचा काळ गेला आणि आधीचा काळ आला बरोबर आहे हा बायको म्हणाल ते होईल समजलं का नवरा झाला बायकोचा बैल बैल ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या काळात आहे तू फर्स्ट जेव्हा जाईल टाईट वाटेल मस्त का जाईल आता टाईट फेर हेअर टाईट झाला पाहिजे फेरा समजलं का नाही असं का म्हणतो मानवाची नेत झाली भ्रष्ट आणि नेत लागते यांना करण्याचा कष्ट आणि म्हणून निशांतरावास जमणार नाही निशांतरावास जमणार नाही आणि तू दूध तर मी एवढ्या लोकांना देत नाही खरं खरं Bye.
माननीय सीतारामजी वाघाळे साहेब यांच्या